हुरमा बोले बादशाह की रानी आज परमात्मा की हम पत्नी है, तुम हम सब स्त्री है, ये आत्मा स्त्री रूपी है, उस परमात्मा की पत्नी है, एक ही पति है परमात्मा, वो ये सब आत्मा है उसकी पत्नी है, एक ही पति। और उस पति को अगर मिलना है तो उससे सदगुरु जैसा यहाँ ब्याह अगर ब्याह नहीं होता तो जुग जुग ऐसे कवर डारे पड़सी अगत के माए। अगर इस मनुष्य जन्म में आपका अगर ब्याह नहीं होता है, नहीं रे ऐसो लगन दूजो को, लगन दूजो लक 84 और नसावा, लक 84 और नसावा, जामे ब्यावन हो, जामे ब्यावन हो, पार ब्रह्म सु भेजिया रे, भेद निरालो समाय, भेद निरालो समाय। महाराज फरमाते कि अगर इस जन्म में अगर तुम शादी नहीं करते हो, शादी करना मतलब मनुष्य जन्म में ही शादी होती है, कोई बाकी के प्राणियों में शादी हुई है का बरोबर का? बाकीच्या प्राण्यांमध्ये लग्न होता का? मनुष्य जन्मामध्ये लग्न होते नहीं रे ऐसो लगन तुझे कोय, जुग जुग रेसी कवाड, असंख्य जुगामध्ये 84 लाख योनीमध्ये आपण जाणार, तेव्हा काय कुमारा राहिला आपण, जुग जुग रेसी कुवारडारे पडसी अगत के माय, अगत मध्ये 84 लाख योनीमध्ये जेव्हा जाऊ की आपण कुमारेच राहू, आता म्हणजे परमात्माची भक्ती होणार नाही। आता मनुष्य देहामध्ये त्या परमात्माशी लग्न करावं लागेल, सुहागन व्हावं लागेल। जम रहे हैं तो महाराज फरमाते कि बादशाह की हुरमा होती लागी लार पिंजरा, पड़ी पेजार पीछे पछतानी जन्म बिगाड़या जा रहा। अब ये जो आत्मा है ये पिंजरा बोले तो जो रानी बादशाह की रानी थी और वो उसके घर पे वो पिंजन करने वाला, गादी पींजने वाला, पहले आते थे ना वो इतना बड़ा लकड़ा लेके, अभी नहीं वो बजा के, अभी नीचे रास्ते से वो राजमहल से नीचे जा रहा था, रानी को लगा अपने घर की गादी कड़क हो गई है, सोने में तकलीफ हो रही है, तो उसने क्या किया और गादी ने उसको पिंज लिया बोले तो उसको बुलाया, फिर उसने गादी को वो लकड़े से बारीक करके वो अच्छा करके बना लिया। अब जैसे ही रानी वो गादी को देखती उसके मन में लालसा आ गई, उन्हें इसमें इतनी कला है कि गादी को इतनी अच्छी, वो इसके घर पे कितनी अच्छी गादी रहेगी। तो बादशाह की हुरमा थी वो, यानी रानी थी, उसने क्या किया इसके पीछे वो भाग गई, किसके पीछे? वो पिंजारी के पीछे। ऐसा जो आत्मा है ये मन के पीछे आ गई है, ये आत्मा पिंजारी है, तभी ये न चाह रहा है किसको? ये आत्मा को इधर उधर भटका रहा है। क्या है, सत्संग में बैठ जाओ, सुन लो, राम राम कर लो, 2 घंटा ये हो गया, ऐसा नहीं। देखो समझ लो, इस बात को समझो तो धारे तो तुम्हारे जीवन में कभी दुख आएगा ही नहीं, क्योंकि तुम्हें सुख दुख का पता ही नहीं चलेगा तो क्या है दुख और क्या सुख। सुख दुख की कीमत नहीं है तुम्हारे लिए, तो सुख तो ना तो सुख है ना दुख है, ना तुम्हारे मन में लालसा नहीं कमाने की, न दुख पड़ा तो दुख का तकलीफ नहीं है। ये अगर भ्रम मिट जाता है तो तुम सुखी सुखो। तो वो बादशाह की हुरमा भाग गई किसके पास? पिंजारे के साथ। अब भाग तो गई, ऐसी भागेगी क्या? घर का कुछ सोना नाना तो लेके जाएगी ना, राजमहल से कुछ सोना नाना गहने लेके चली गई। अभी लेके तो ये पिंजारी क्या था, अपना वो बजा के चल रहा है। तो इसके घर पे आए तो देखते फटा झोपड़ा, गादी भी नहीं, डालने को चटाई भी नहीं, क्या कर रहे? अभी तो आ तो गई, फिर बाहर वो राजा लेगा क्या उसको घर में? घेणार का के बारे गेली पळून परत आली, घेईल का? एक बार इज्जत चली गई, वापस नहीं आती है। तो फिर वो समझने लगा, फिर अभी वापस जाओ तो राजा बादशाह नहीं लेगा, तो अब क्या करूँ? अभी पिंजारे के पीछे वो पड़ी है, फिर पिंजारे के पीछे दुख भोग रही है, फिर वो भी उसके पीछे वो जब तक गहना था, सुख था, पैसा खा लिया समझ गया। फिर पिंजारी बोलता है चल अभी ये गोना उठा खांदे पे, चलो पीने को जाओ।
फिर वही ऐसा ये आत्मा मन के पीछे लेके ये परमात्मा अभी उसके लिए सद्गुरु जब मिलाएंगे तो भक्ति समझ में आएगी, तो अपन परमात्मा को मिलेंगे। इसलिए महाराज फरमाते हैं कि पड़ी बेजार पीछे पछतानी जन्म भी, उसका जन्म बिगड़ गया। इसी प्रकार अपने मनुष्य शरीर मिलने के बाद परमात्मा की भक्ति नहीं करते तो अपना जन्म बिगड़ जाता है। इंजरी के पीछे जाओगे 84 लाख मन की चाल कुचाल है तजिए मन की बात, क्षण में करे राव क्षण में करे कंगाल। यह मन है, 36 कोटि की देवता मन सुनता नहीं, समझता नहीं। समझ गया तू? इसलिए महाराज ने मन को समझाए, थाने धीरे से समझाओ, थाने छाने से समझाओ, थाने मीठी मीठी बाणी सुनाओ रे चैतनिया, सुनाओ रे चैतनिया। तू बार बार काई भटके चैतनिया जी मारा, तू बार बार काई भटके। थाने धीरे से समझाओ, थाने छाने से समझाओ, थाने मीठी मीठी बाणी सुनाओ रे चैतनिया, सुनाओ रे चैतनिया। तू बार बार काई भटके, घर में बाहर घणो उजाड़ो, आत्मा में घोर अंधारो। घर में बाहर घणो उजाड़ो, आत्मा में घोर अंधारो। थारी ज्ञानेरी जोत जगाल रे चैतनिया, जगाल रे चैतनिया। तू बार बार काई भटके चैतनिया जी मारा, तू बार बार काई भटके। थाने धीरे से समझाओ, थाने छाने से समझाओ, थाने मीठी मीठी बाणी सुनाओ रे चैतनिया, सुनाओ रे चैतनिया। तू बार बार काई भटके चैतनिया जी मारा, तू बार बार काई भटके। घर में बाहर घणो उजाओ, अरे क्या बड़ा आदमी है, बहुत बढ़िया है, ये उसकी महिमा होती है। घर में बाहर घणो उजाड़ो, आत्मा में, इस आत्मा में अंधेरा है, परमात्मा प्राप्त नहीं हो सकता है। सारी ज्ञानेरी जो, जब तक ज्ञान नहीं होगा परमात्मा क्या ज्ञान है, क्या है ज्ञान है। परमात्मा कोई शरीर नहीं है। ज्ञान वैराग बिन वेदन, ज्ञान वैराग होना चाहिए। ज्ञान होना वैराग्य अपने आप आएगा। अगर ज्ञान ही नहीं है, उस चीज का जो ज्ञान नहीं है, तो तुम्हें परमात्मा का ज्ञान नहीं है। 3 टाइप के बैराग है ना। हाँ, तिमर मत बैराग रे हद बेहद का हो, ज्ञान वैराग परमात्मा का। अगर वो ज्ञान आपको हो जाता है तो आपको वैराग आ जाता है। सब संसार से, सुख से दुख से, धन से, संपत्ति से, सब आपके समान लगने लगता है। कुछ मीठा नहीं लगता, कुछ मीठा नहीं लगता, वैराग आ जाता है। तो ये शरीर का वैराग नहीं, बुद्धि से, तलक से। तो महाराज कहते हैं कि तारी आत्मा रे ज्योत जगाले रे चेतनिया, ये मन को चेतन, ये मन चेतन रूपी परमात्मा है। ये मन को निजमन जब होगा तब उसको पता चलेगा है परमात्मा का। लेकिन मना सज्जना भक्त पंथीत जावे, कोणी सांगितलं का शरीराला भक्ती करा म्हणून? हाताला सांगितलं का? मना हे मन सज्जन, सज्जन म्हणजे दुर्जन नाही सांगितलं। मना सज्जना भक्त पंथीत जावे, या मनाला सांगितलं भक्ती करा। पण मन अगर भक्ती नहीं करत, जो थारो मन वो नहीं है ठिकाने, जो थारो मन नहीं रे ठिकाने, दोष गुराने मत दीजो रे भगति, जीवियतो की जो भगति, मर जीवियतो की। तुम अपने मन को समझाओ पहले, मुझे भक्ति करना है या नहीं। किसको समझाना है? ये मन को। हे मन,
कुछ दिन के लिए तो आए हम ये मृत्यु लोक में 100 साल के लिए, 100 में 150 सोने में चले गए, फिर 50 में से आधा कर लो, उसमें 25 यानी 4 घंटा, 24 घंटे 12 घंटे में 6 घंटा काम मन नहीं लग रहा तो भी राम राम करो। करो, भटकने दो उसको, हाँ। उसको सुनने दो इधर उधर की बात, उस पर ध्यान मत दो। तुम भजन सिमरन छोड़ो मत, वो भी ये राम राम। सिमरन करते रहो, मन भटके ना तो उसको वो मजूरी सुनने दो। मिलेगी तुमको। जब वो तक मजूरी तुम ये तुमको कान मिलेगी। से वो राम राम नहीं सुनेंगे। बराबर है। ये मन को, मन कहाँ है? आँख में। मन कहाँ है? कान में। उसको मन बोलने कहाँ का है? पूजा। नाक में। मन कहाँ है? स्किन में। हाँ, ये इंद्रियों में है मन। एक दिन वही थक जाएगा, बोलेगा अब मेरे को बैठना पड़ेगा। ये मन कहाँ है? इंद्रियों में बराबर। अभी भी है। तो इसको रहने दो नहीं यार, तुम क्यों अपने श्वास खर्च करो? हाँ। श्वास में, ये श्वास में भजन करना है. आती जाती श्वासामध्ये राम राम स्मरण करा. कशामध्ये? श्वासामध्ये. तुम्ही श्वासामध्ये तुमचं काम करा ना. तुम्हाला मनाचं सोडून द्या. मन की चाल कुचाल है तजिए मन की बात. क्षण में करे राव, क्षण में करे कंगाल. कुछ क्षण के लिए सोचो तुम अभी विमान में बैठे हो, कुछ क्षण में तुम नीचे आ जाते हो. ये मन के पीछे मत पड़ो. मन को मन का काम करने दो, तुम तुम्हारा काम करो. तो महाराज परमात्मा आन चार को फिर पूजे, हरि शिव बेमुख होई. गिण का जो जिण जिण की जो रूपति वरता नहीं कोई. क्या फरमाते महाराज? आ जार को फिर पूजे. यानी 5 तत्व जो आत्मा में जो विषय है, ये बुरे विचार जो है मन में, ये कहा इसका कोई वैल्यूएशन है? कोई वेट है क्या विचार का कि ये 10 ग्राम का है, 1 किलो का है, 50 किलो का? लेकिन अगर विचार आ जाता है मन में तो ये शरीर को हिला देता है, सोने नहीं देता है. रात भर टेंशन कोई चीज़ का आ जाता है तो 3 बजे जग जाते हैं. तो महाराज कहते हैं 5 पंच तत्व में विषय रस बुरे विचार लक्षण बुरी वृत्तियाँ, उसका संग है जो आंजार. ये भक्तों को क्या लगता है कि वो मंदिर में गया, पूजा किया, गणपति बिठाया, पूजा किया, ये आंजार नहीं है. आंजार क्या है? ये आन देवता क्या है? ये 5 तत्व में जो विकार है ये है विचार. वो कहता महाराज कहते परमात्मा जो सत है, क्या है यहाँ? परमात्मा सत है. जो उसकी भक्ति नहीं करता, कौन करता नहीं है? ये मन नहीं करता है. इसलिए महाराज कहते हैं यानी जो आंजार का संग वेश्या की तरह है. आंजार एंड वेश्या का कोई पति का नाम होता है? इसी प्रकार सत्सबद की जो भक्ति करता है, परमात्मा की जो राम नाम का सिमरण करता है, वो सत्य भक्ति है. बाकी भक्ति आंजार की तरह यानी वेश्या भक्ति की तरह है. आज हनुमान जी मिल गए, हनुमान जी की पूजा करने लेकर गणपति बैठ गए, गणपति की पूजा कर शिव जी की. अभी वो को क्या लगता है? अरे वो इस राम को बुलाया, मुझे नहीं बुलाया, विष्णु को बुलाया, विष्णु आया उसको चला गया. वो ऐसे एक दूसरे छूट रहे. गणपति बोलता है कि मुझे बुलाया, तो गणपति जी ये अपना भाई डूब रहा था पानी में, गणपति नाचने लगा, अरे मैं तुम्हारा भक्त हूँ, मुझे बचा, मुझे बचा. तो बोलते तुम मुझे डुबा के नाचना के डुबाते, आज तुम डूबो मैं नाचता हूँ. कहने का तात्पर्य क्या है? तुम ऐसी भक्ति न करो कि जिस भक्ति से ये समोर इकडे. तो ऐसी भक्ति धारण करो कि तुम्हें डूबना नहीं है, तैरना है. क्या है? तैरना है. महाराज कहते हैं बिन जट क्यों बाणो पछताणो, नरतन नाम बिसार्यो, कह न सके मन ही मन छीजे, साजी सो दो हार्यो. अगर तुम सत परमात्मा की भक्ति का ज्ञान होने के बाद में ही, देखो ध्यान दो मेरी बात, नहीं समझ रहा तो पूछो, नहीं पूछेंगे तो तुम बस सुन के चले जाओ मत. तुम्हारे मन में जो भी सवाल है वो सोच पूछो. यहाँ गुरु महाराज की सत्ता है, मैं कुछ नहीं. ये शरीर है मेरा. हाँ बरोबर. जब से तेरा गुलाम हो गया, तब से मेरा भी नाम हो गया. उस परमात्मा का गुलाम है हम. तुम पूछ लो, वो आदेश है. महाराज फरमाते बिनज ठको बड़ो पछतायो, नर्तन नाम विसारो, कह न सके मन ही मन छीजे. परमात्मा का भक्ति का भेद अगर आप भजन का ले लिया हो, भजन का, फिर भी नहीं कर रहे आप भक्ति, फिर पछताना पड़ेगा. वहाँ फिर भी भक्ति नहीं कर रहे, सबसे बड़ा पाप कर रहे. पाप ही हो रहा है. तो पाप होने के बाद में वहाँ धर्मराज के खाते में आपको पछताना पड़ेगा. वहाँ तो तुम्हारी सुनवाई नहीं है. तुम्हें मनुष्य शरीर मिला था, तुम्हें
100 साल का 77 करोड़ 76 लाख कमी या पैसा है क्या? पैसा कितना है तुम्हारे पास? 77 करोड़ 76 लाख रुपये आहे तुमच्याकडे. परमेश्वराने या मनुष्याला झोपेतून उठाच्या अगोदर त्याच्या खात्यामध्ये 21,600 रोज टाकतात. मोजून 21,600 श्वासा देऊन तरी आपण म्हणते तो अरे माझ्याकडे काय नाही आहे. नहीं काटते तो. अरे जो मोलने वस्तु है श्वास वही बंद कर देगा तो तेरा घरदार परिवार सब इधर ही है. श्वास ही है सब. श्वास ही सबसे बढ़िया. अगर वो 77 करोड़ 76 लाख श्वासा होता है तुम्हारे श्वास, तो तुम उसकी क्या करते हो? अपने को 21,600 नाम लेना है, उसका परतफेड तो करना आहे की नाही. जेवढे श्वासा दिले तेवढे परतफेड करायचे की नाही काका? पण ते कसे करणार? एका श्वासामध्ये किती नाव येते? 40 नाव. 20 इकडे 20. 10 करा पहिले. चलो 10 करो. तुम्हारा 20. थोड़ा 1 घंटा बढ़ा 2 घंटा कर लो. बराबर नहीं होता 10. तो तुमको अगर 10 आता है तो 3 घंटा भजन करना पड़ेगा. फिर तुम्हारे श्वास की गति बढ़ गई, श्वास बढ़ गया, उसमें राम नाम स्मरण आ रहा है तो फिर आधा घंटा करना पड़ेगा. फिर तुम्हारे श्वास में और ज़्यादा राम नाम बढ़ रहा है तो 15 मिनट करो. फिर महाराज कहते एक श्वास में होते सिमरण 70 करोड़. एक श्वास में कितना नाम आ रहा है? 70 करोड़ राम नाम येतो. कसं शक्य? विचारा. मीच विचारू. आपल्याला रोमावली आहे आपल्या अंगामध्ये 3.5 करोड रोमावली आहे. या रोमावली म्हणतात त्याला. एका छिद्रामधून राम राम निघेल. 3.5 करोड गुणीला 2 येता जाता श्वासामध्ये 3.5 जाता श्वासामध्ये म्हणजे 70 करोड नाम तुमच्या श्वासामध्ये. मग 70 करोड एका श्वासात तुमच्याकडे पैसा आला. तुम्ही गरीब आहात का? असं परमात्माची मेहरबानी एवढी आहे आपल्यावरती की आपल्याला मनुष्य शरीर मिळाला आणि त्याच्यात मिळाल्यानंतर आपल्याला ज्ञान नसं मिळालं तर आपण दुर्भागी आहो. माणूस सांगतात कि बिनज ठको बाणो पछताए नर्तन नाम बिचारो, शरीर मिलने के बाद नाम भूल जाता है, कह न सके मन ही मन छिजे. हे पशु मेवणी मिळालं तर ते विचार काय, अरे मला पण मनुष्य शरीर मिळालं होतं पण मी परमात्माची भक्ती केली, आता सहन करावं लागेल. एक ब्राह्मण होता, ज्ञान होतं त्याला, मराठीत हिंदीत ब्राह्मण होता. तर त्याला पुढचं जन्म कळलं. त्याला कुणाला? त्या ब्राह्मणाला कळलं की मी अरे माझे काही कर्म शिल्लक आहे बाबा, पण या जन्मी पुढच्या जन्मी डुकराच्या घरी जन्माला येणार, शेजाराच्या घरी. काय येणार बेटा? ते डुकराची येवणी बरं वाटते का मला? चंद्राची कोर राहील तर म्हणे मी जन्म घेणार आहे त्या याच्यामध्ये, तर मला तिथून मारून टाकायचं. बाबा पण मी ओळखू कसा? तुम्हीच आहे म्हणून ओळखाल. ओळख माझ्या डोक्यावर म्हणे अशी काहीतरी चंद्राची कोर राहील म्हणून. असं त्या पोराला सांगितल्यानंतर इकडे बाबाचं देहांत झाला, बाबा मेले, याचं कार्य झालं. सर्व झाल्यानंतर त्या डुकराच्या मनुष्याचा प्रवास, आत्म्याचा प्रवास मृत्यूलोकापासून धर्मराजाच्या खात्यापर्यंत 364 दिवसाचा प्रवास आहे. मी नाही ज्ञानामध्ये सांग, 364 दिवस लागतात या प्रवास करायला. एका दिवसात 3000 किलोमीटर मैल चालावं लागते आत्म्याला. नाही चालला तो मुदगर घेऊन हायच मागे. रस्त्यात कितीतरी गरुड पुराणामध्ये वर्णन केलं आहे दुनियावरचं. त्या दुःखातून या जीवाला जायचं आहे. आज विचार करा, जायचं आहे तर ठरवा, नाही जायचं तर राम राम करा. बोला राम. तो महाराज सांगतात की असा जर जो प्रवास असेल, असा दुःख असेल, त्या दुःखामध्ये नाही जायचं. बिनज ठको बाणो पछता नर्तन नाम नर्तन, शरीर मिळा नाम बिसरायो, कह न सके मन ही मन छिजे. डुकराचं सांगून द्या ना. डुकराचं. हां, डुकराचं. तर डुकराच्या घरी जन्माला तो पिल्लू 2-3 वर्षाने आल्यानंतर त्याच्याही लक्षातून उतरून गेलं पोराच्या, बाप कशाला. पण एक दिवस अचानक तो तिकडून त्याला डुकराचे पिल्लं तिकडून दिसले त्याला. अरे बापानं सांगितलं त्याच्याकडे डुकराचं पिल्लं झालं. त्याच्या डोळ्यात निशाणी आली, सर्व चंद्राचा कोर आला. हा भाला घेऊन मारायला जातो त्याला. अरे आकाशवाणी आली, तू कशाला मारतो मला? संवाद आहे ते आत्म्या. तू मारणारा कोण? अरे बोलते तू माझा बाप आहे. अरे तुझा बाप काय नाही, मी माझी आई हे माझा बाप दुसरा तू, मी तुझा कुठला आलो? है ना. शरीर आत्मा ही शरीर दुसरी धारण करते. मग त्याला तो सांगतो की बाबा तुम्ही सांगे मुक्ती करायला मला. नाही बाबा, ह्याच्यात लई सुख आहे, कमवाचं टेन्शन नाही.
खायचं टेन्शन नाही, शिल्लक ठेवायचं टेन्शन नाही, चोरी गेली टेन्शन नाही, कपड्याचं टेन्शन नाही, कशाचं टेन्शन नाही, सुखच सुख, खान कुठेही लोळा मस्त. कोण विचारते का अरे आज तू तिकडं कसा काय गेला होता? नातेवाईक विचारणारे आता कुठं गेला होता रे बाबा, विचारणार ना. आज तू दिवसभर दिसला नाही रे, कुठे गेला होता तू कामाला? घरी बायको पहिले खबर घेते, मग तिथं कोण विचारणार नाही. म्हणून मनुष्य श्रेष्ठ शरीर आहे, त्याच्यासाठी परमात्म्याची. मृग जल धाय मृग पचताय सेंबळ से हरसुवा, काच महल कुकर पचताना योई झक झक मुवा. महाराजांनी उदाहरण दिले संसार. काय दिलं उदाहरण? मृग जल धाय मृग पचताया. उन्हाळ्यामध्ये रागी रेगिस्तानमध्ये पाणी नसल्या कारणाने रेती तिथे पाणीसारखा दिसतो, हरण त्या दिशेला धावतो, त्याला वाटते पाणी आहे, धावत धावत जातो, संध्याकाळ होते, थकतो, पाणी काही मिळत नाही, तो पस्तावा करतो. अशा प्रकारे मनुष्य जन्म मिळाल्यानंतर मनुष्य असा भक्ती नाही केली तर पस्तावा करावा लागेल. सेंबळ से हरसुआ, ये संसार फूल से मळ को सुवो देख लुभायो. ये संसार फूल से मळ को सुवो देख लुभायो. मारी चोच बिखर गई रुई, सिर धूण धूण पछतायो भजन बिना. बिखर गई रुई, सिर धूना धूना पछतायो भजन बिना. बावळो ना तू आयो संता सरणे, ना तू हरि गुण गायो. ना तू आयो संता सरणे, ना तू हरि गुण गायो. पच पच मार्यो बेल के ताई, रात सोयो रे दिन खायो भजन बिना. बारो पच पच मार्यो बेल के ताई, रात सोयो रे दिन खायो भजन बिना. सांगता तूने हीरा सो जन. काका समजते ना? समजते ना, म्हणजे समजत नसेल त्याच्या, आणि मला समजून घ्या. हे संसार फुल सेमळ को, सेमळचं झाड, काष्टावरीचं झाड, त्याच्यामध्ये कापूस असते. पोपट त्या झाडावर बसलेला असतो की हा फळ लागलाय, आता फळ मोठा होईल, तो पिकेल, पिकल्यानंतर मी त्याला खाईल. त्या झाडावर तो वाट बघत बसतो. कोण? पोपट. त्या झाडावर पोपट बघितले आपण, काष्टावरीच्या झाडावर, आपल्या काष्टावरी म्हणतात ना, काष्टावरी झाड, सेम काष्टावरी. तर त्याच्यावरती तो पक्षी बसलेला असतो. आज पिकेल, उद्या पिकेल, पिकतो तो काळा फळ होतो, मोठा होतो. मारी चोच बिखर गई रुई, जेव्हा तो चोच मारतो त्या फळाला, त्याच्यातून ते कापूस उडून जातो, मग तो पस्तावा करतो. असं मनुष्य जन्म आहे. एकदा मिळाल्यानंतर परमेश्वराची भक्ती केली नाही तर मृत्यू समय पस्तावा करावा. ये संसार फूल से मळ को सुवो देख लुभाय, मारी चोच बिखर गई रुई, सिर धुणधुण पचपच मरियो बैल के ताई. दिवसभर बैलासारखं काम करतो, जायचं आहे, आणायचं आहे, उचलायचं, खांद्यावर बोज आहे. पचपच मरियो बैल के ताई, रात सोये दिन खा. दिवसभर चरतो, खातो पितो, रात्री झोपतो. आणि काय करतो मग? पचपच मरियो बैल के ताई, रात सोये दिन खायो भजन बिना. तुम्ही वेडे आहे. भजन नाही, परमात्मा असलं तर वेड्या समान. ज्याला वेडं नाही वाटत त्यांना भजन करा. आणि लोक जे भजन करतात, नामस्मरण करतात, त्यालाच लोक वेडे म्हणतात. काय वेडे आहे म्हणते, 2-2 तास वेड्यासारखे बोलतात, राम राम करतात. हेच तर महाराज सांगतात, मृग जलदाय मृग पचताय सेंबळ से हरसुआ, काच महल
कुकर पछताना काचाच्या महलमध्ये कुत्र्याला सोडून द्या. कुत्रा काय करतो, प्रतिस्पर्धी बघतो. काचेत काय दिसतं त्याला दुसरा कुत्रा, याला वाटतं हा माझा दुश्मन, हा भुंकतो भुंकून ते मरून जातो. अशा प्रकारे महाराज सांगतात ही असं मनुष्य माझं तुझं, तू नाही माझा हे माझं तसं. इथे विचाराचा खेळ. काय विचाराचा, जोपर्यंत विचार एक राजाने एका महल याच्यामध्ये घरामध्ये त्याच्या घरामध्ये पंचपक्वान ठेवलं. काय ठेवलं? 56 प्रकारचे भोग ठेवल्यानंतर कुठलाही एक कुत्रा सोडला आतमध्ये, तो खायचा नाही त्या भोजनाला. काय त्याला ग्रहण नाही करायचं, पण ते मरून जायचे. एक दरवाजा सोडासाठी होता, एक दरवाजा खोलासाठी होता. आता ते बघून जो पण या कुत्र्याला म्हणे जो पण अन्न याचा खाईल त्याला एवढे 1000 बक्षीस. जो हा पंचपक्वाचा 56 प्रकारचा जेवण खाईल ज्याचा कुत्रा त्याला एवढे लाख बक्षीस. असे प्रण काढली. सर्वांचे हुशार कुत्रे घेऊन गेले, शिकलेले याचे त्याचे कुत्रे, आणि त्या महिलामध्ये सोडायला लागले. आता 1 तासानं बघते कुत्रा मेलेला. अरे खात का नाही, मरता कसं? मग ते काय झालं, त्याच्यात एक आरसा लावला होता त्या याच्यामध्ये, काचाचंच होतं बघ काचेचं बनवलं. त्या कुत्र्याला वाढली. पण आता एक गरीब साधू होता, साधू होता बिचारा गरीब. साधू तर गरीबच असतात. श्रीमंत असतात का साधू? श्रीमंत साधू नसतात. साधू नसते श्रीमंत. गरीब साधू होता, त्याचा कुत्रा होता. तर त्याने राजाकडे बोलला की बाबा माझ्या कुत्र्याला सोड, एक चान्स दे बाबा, माझा कुत्रा खाईल का? अरे काय चांगले हुशार इटालियन कुत्रे मेले, तुझा कुत्रा काय खाणार नाही? तरी म्हणे नाही ठीक आहे म्हणे, दिला त्याला. तर याचा कुत्रा सोडला. याचा कुत्रा खाऊन पिऊन मस्त बसला, झोपून गेला रात्री. मस्त खाऊन पिऊन झोपून गेला. बघतात अरे याचा कुत्रा जिवंत आहे, मेला नाही. साधूला विचारलं हे काय म्हणजे याच्यात चमत्कार, या असा चमत्कार झाला ना, अचानक सर्व मेले, हा कसा काय जिवंत? या कुत्र्याला माहीत आहे म्हणजे, या कुत्र्याला काय माहीत आहे की मी जसा करतो, सकाळी उठतो, आंघोळ करतो, कुत्र्याला पण आंघोळ घालतो. मी जसा आरशामध्ये तोंड लावून पावडर लावतो, तसं या कुत्र्याला पण पावडर लावतो, दाखवतो. मी टीका लावतो, कुत्र्याला पण टीका लावतो, त्याला आरसा दाखवतो. कोणाला? त्या कुत्र्याला आरसा दाखवतो, टीका लावतो. त्या कुत्र्याला काय वाटते, अरे हा मीच आहे, दुसरा कोणी नाही. मग त्याला जसं ते कुत्रा पण भाविक म्हणजे भक्तिवान झाला, त्या प्रकारे संगत त्याची संगत कोणाची होती? साधूची. संगत चालल्यामुळे त्या साधूची संगत जशी राजू जसा करत होता तसं त्या कुत्र्याला करत, त्या कुत्र्याला कळलं की तो समोरचा प्रतिस्पर्धी नाही आहे, मीच आहे तो, मला खायचा आहे. म्हणून महाराज संगत करे तो साधकी रे, नाहीतर रहिये एक संगत करे तो साधकी रे, नाहीतर रहिये सागट सुमुख बोलता रे, क्रोध बंदे अरुधे भजो तो राम भजी जो रे, हरि बिन आणत जी जो रे. काय सांगतात महाराज? संगत करे तो साधकी, साधूची संगत करा, संताची संगत करा. संगत करे तो साधकी रे, नाहीतर रहिये एक सागट सुमुख. सागट म्हणजे काय? सागटचा अर्थ काका तुम्ही सांगा, आम्ही गप्रात. हा हिंदी शब्द आहे का? कसं समजते? सागट म्हणजे जो गुरु नाही, त्याला ज्याने गुरु नाही, ज्याने म्हणजे परमेश्वराचं ज्ञान नाही, जो भक्तीच्या विरुद्ध आहे. नास्तिक म्हणण्याचं नास्तिक. हा, तर नास्तिक आणि आस्तिकचा अर्थ तुम्हाला सांगतो मी, म्हणजे माझ्या अल्पबुद्धीने, मला एवढा काही ज्ञान नाही. त्याला तो सागट नाही, जो भक्तीच्या विरुद्ध आहे त्याला सागट म्हणतात, त्याला सागट म्हणतात. गुरुनी माझ्या अल्पबुद्धीने मी सांगतो आस्तिक आणि नास्तिकचा अर्थ. मी बरेचसे लोक चर्चा करतो. आस्तिक म्हणजे तुमचं म्हणणं काय?
मानणार आहे हा भक्तवर्ग आहे पण जो पूजा अर्चा करणारा हे नाही. आस्तिक म्हणजे अन्न मानणारा नास्तिक. आता समजा मी मंदिरात जात नाही समजा तर मी काय झालो नास्तिक झालो. तुमचं असं मी फक्त भेद खोलतोय म्हणजे हे नाही सांगत आहे